देणार या ठिकाणी या नगर परिषदचा या नगराध्यक्षाचा या ठिकाणी मी निषेध करतो। फी वाढी विरोधात विद्यार्थ्यांचा नगर परिषदेवर मोर्चा, वाढीवर तात्पुरता स्थगितीचा निर्णय। नमस्कार, मी विलास पाटील आणि आपण पाहतात वरुड नगरी न्यूज। वरुड नगर परिषदेच्या लायब्ररीच्या वाढीव शुल्काच्या निर्णयाविरोधात आज विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढला। दुपारी 12:30 वाजता निघालेल्या या मोर्चात विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनाचे नेतृत्व लोकेश पडोळे यांनी केले। विद्यार्थ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की वाढविण्यात आलेली लायब्ररी फी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडणारी नाही, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच फी कायम ठेवावी व कोणत्याही प्रकारची वाढ लागू करू नये अशी त्यांची ठाम मागणी होती। नगर परिषद इथले नगराध्यक्ष हे अकार्यक्षम आहे। गेले विकासाच्या कामात आडकुडी घालते आणि या वाचनालयाच्या कामात अरे 100 रुपये फी होती, तुम्ही 150 रुपये गेले। 150 रुपये नाही, त्यात मान्यता झाली नाही। अरे आम्हाला 100 रुपये दिवायचे, 100 रुपये दिवायचे, आम्ही 300 रुपये देणार। या ठिकाणी या नगर परिषदचा या नगराध्यक्षाचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि आम्हाला 100 रुपये फी पहिले होते आणि आताही आम्ही 100 रुपये देणार, बरोबर। 100 रुपयाच्या वर आम्ही देऊ शकणार नाही। आम्हाला एसी नाही पाहिजे, आम्हाला डिजिटल वाचनालय नाही पाहिजे, आम्हाला वायफाय नाही पाहिजे, पण किंमत तर नका वाढवू। अरे जो पहिले था वही सही था, पहिले 100 रुपये होते, आताही 100च घ्या ना। नगर परिषद पाशीच पैसे नसन तर मी भीक मागून देतो, नाही भीक मागून भेटन तर मी किडनी विकन नाही। तुम्हाला पैसा महत्वाचा आहे, तुम्हाला शिक्षण महत्वाचं नाही आहे। अनपढ़ रहेंगे, अनपढ़ रहेंगे तभी तो भेड़ बकरियों की तरह काम करेंगे। हे अनपढ़ रहेंगे तभी तो भेड़ बकरियों की तरह काम करेंगे। काय नगर परिषदची एवढी सोय नाही की 100 रुपये फी मध्ये शिकू शकन? अरे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, दुर्दैव आहे या देशाचं की शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला लूटमार केला जाते। शिक्षणाचा अधिकारापासून वंचित ठेवायचा नवीन कार्यक्रम या नगर परिषदनं केला आहे। शिक्षणापासून वंचित ठेवायचा उपक्रम या नगर परिषदनं राबवलाय, उपक्रम राबवलाय। या नगर परिषदला या ठिकाणी मी सांगतोय, जे पहिले होते तेच फी घ्या। आम्ही 100च्या वर तर देऊ शकणार नाही आणि ते देणार नाही, अन्यथा आम्ही याच्यापेक्षाही बेकार आंदोलन केल्याशिवाय नाही। आम्हाला वायफाय नाही पाहिजे, आम्हाला वाचनालय डिजिटल नाही पाहिजे, आम्हाला तुमच्या सुविधा नाही पाहिजे। अरे जे आहे तेच राहू द्या, आम्ही त्यातच अभ्यास करू शकतो। उभारी काम करायची गरज तुम्हाला आहे नाही। तुम्हाला सांगू इच्छितो, अरे गावाखेड्यातले विद्यार्थी सगळे इथं शहरामध्ये शिकायला येते की सरकारी वाचनालय आहे, नगर परिषदचं वाचनालय आहे, तुम्ही तुमची मगरारी चालवणार आहे? अरे शिक्षणाच्या अधिकारापासून दूर ठेवता का तुम्ही? या अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही, लक्षात ठेवा। या ठिकाणी तुमचा निषेध करतो। दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर हे उपस्थित नसल्याने नगराध्यक्ष ईश्वर सलामे यांनी आंदोलनकर्त्यांना आपल्या कॅबिन मध्ये बोलावून त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। चर्चेदरम्यान नगराध्यक्ष सलामे यांनी सांगितले की लायब्ररी फी वाढीचा निर्णय नगर परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला होता। या वाढीच्या बदल्यात लायब्ररीचे डिजिटायझेशन व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले होते। मात्र विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधाची दखल घेत येणाऱ्या बैठकीत हा विषय पुन्हा चर्चेसाठी ठेवण्यात येणार असून फी कशी कमी करता येईल यावर विचार केला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले। या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे पुढील निर्णय होईपर्यंत कोणताही विद्यार्थी वाढीव फी भरणार नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी भविष्यात ही फी वाढ कायम राहणार की पुन्हा पूर्ववत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एकूणच विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे प्रशासनाला मागे हटण्याची वेळ आली असून येणारी बैठक या प्रश्नावर निर्णायक ठरणार आहे। अशाच ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।